निखिलगुणनिकायं नित्यनिर्धूतहेयं शुभतममतिमेयं शुद्धसौख्याभ्युपायं सकलनिगमगेयं सर्वशब्दाविधेयं नवजलधरकायं नौमि लक्ष्मीसहायं नौमि न्यायसुधादिगुरुजयमुनिं श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वंदे हंसवरान् रघुत्तमगुरून् वैदव्यवारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसध्यानपां विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे सत्यधीरकराब्जोत्थज्ञानवैराग्यसागरात् सत्यज्ञानाख्यतरणी भास्तां नोर्दम्बरे आसेतुरातुषाराद्रैः योदिशो जितवान् मुहुः सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैर्पूजितान् सत्याभिज्ञकराब्जोत्थान् 50 सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमि न्यायसुधार्तान् शास्त्रेषु पारदर्शवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे विद्यापीठविदातारं विद्यावारिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिं सद्गुरुं श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम. आजचे आराध्यमूर्ती श्री 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 सत्यज्ञानतीर्थ महास्वामी महाराज, गोदातीर निवास करणारे आणि प्रचंड वैराग्य शिखामणी सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजींचं महिमा जेवढा सांगावा तेवढा कमी. तसं बघता प्रत्येक महंत किंवा पीठाधिपतींचा सांगावा तेवढा कमीच, पण त्यातल्या त्यात ह्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर सूर्याला दीप दाखवल्यासारखं काय सांगणार तुम्ही. त्यांचा सूर्याच्या समोर एक दिवा लावला तर सूर्याचा प्रकाश आणि दिव्याचा प्रकाश तशातला प्रकार आहे. तुम्ही इतकुसक सांगू शकता, फक्त सूर्य काय ते सांगू शकणार नाही. समुद्र किती लिटर आहे हे जर का विचारलं तर ते सांगता येणार नाही. त्यातल्या त्यात छोटंसं चिंतन करण्याची एक चेष्टा म्हणेल, प्रयत्न करूया चेष्टेचा. सत्यज्ञानमहं सत्यात्मतीर्थ महास्वामीजी सुंदर पद्धतीत सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजींचं स्तवन करतात. ते म्हणतात, सदा मारुत सच्छास्त्र पाठ प्रवचने रतं विद्वन् निर्माण कर्तारं सत्यज्ञानमहं भजे. मूलरामं महाभक्त्या पूजयन्तं सविस्तरं नित्यं सहस्रनामाद्यै सत्यज्ञानमहं भजे. वेंकटेशो यस्य कृते तिलकं न व्यदीधरत कार्ष्णो नर्थ आचालित सत्यज्ञानमहं भजे. काही 6 महत्त्वाच्या, माझ्या मते तरी 6 ते 7 कथा प्रचंड त्यांच्या आयुष्यातील प्रचंड अशा घडलेल्या आहेत, त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजींचे गुरु कोण? सत्यधीर तीर्थ, बरोबर. सत्यधीर तीर्थ महास्वामीजी पूजा करत होते तेव्हा सगळ्यांना कथा माहिती आहे की निर्माल्य हे कोल्हरवी जयाचार्य, किन्नाळ जयाचार्यांच्या हातामध्ये ते कूर्म शाळीग्राम बघितलं होतं. कूर्म शाळीग्राम आहे. भीती आली अंगात, वापस देऊन टाकला. 28 लोकविलक्षण प्रतिमा 28 श्रीमठातल्या, त्यांना पीठाधिपती सोडलं तर कोणाचाही स्पर्श नाही. स्पर्श झाला तर मृत्यूच आहे. 28 लोकविलक्षण प्रतिमा ज्यांचा स्पर्श फक्त श्रीपादांना आहे. जर का गृहस्थान यडबल सेवक जे म्हणतो, उजवे डावे सेवक, त्यांना देखील त्यांचा स्पर्श नाही आहे. त्या प्रतिमांना चुकून जर का कोणाचा स्पर्श झाला तर त्याच्या नशिबी काय? मरण. किन्नाळ जयाचार्य हे यडबल सेवकामध्ये होते काही काळ. तेव्हा निर्माल्य देताना सोबत जड लागलं म्हणून बघितलं निर्माल्यात, तर काय निघालं? कूर्म शाळीग्राम. वापस दिला, नमस्कार केला, निघून आले.
स्वामीजींना रात्री भेटले. काय गती आहे स्वामी, कसं होणार माझं, मरण येणार, कसं येणार. ते म्हणे मरण येऊ शकतं म्हणे, पण मरण अनेक प्रकारचे आहेत. प्रपंचातून मरण होऊन वैराग्यामध्ये जिवंत होणं हे देखील एक मरण आहे. तेव्हाच त्यांनी ठरवलं की कूर्मपीठ कसं आहे, हंसपीठावरील विराजमान कूर्मरूपी परमात्म्याला यांना बोलवून घेतलं, म्हणून यांनाच आता उत्तराधिकारी करायचं. अशा पद्धतीनं सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजी उत्तराधिकारी झाले. कथा ही प्रचंड प्रसिद्ध आहे. एकदा श्री 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 सत्यज्ञानतीर्थ महास्वामी तिरुपतीला गेले. कथा सगळ्यांना माहिती आहे. तिरुपतीला गेल्यानंतर दर्शनाच्या तिथे थांबले. अभिषेक नुकताच झालता, पडदा लावला होता, अंतरपाठ ज्याला म्हणतो किंवा झालर ज्याला म्हणतात. व्यंकप्पाला नाम लावायचे, भीमसेनी कापूर किंवा पचकर्पूर जे काय म्हणतात, त्याचं गंध, ते नाम लावलं की खाली पडायचं, लावलं की खाली पडायचं. श्रीराम लक्ष्मणदास महंतजी तिथलचे ते महंत स्वामीजी म्हणले आम्हाला दर्शन घ्यायचं, जाऊ द्या. नाही जाता येणार म्हणे, आता अलंकार चालू आहे म्हणे, अलंकार चालू आहे म्हणे. अलंकार चालू असताना कोणीही स्वामीजी व्यंकप्पाचं व्यंकटेशाचं दर्शन घेता येत नाही म्हणे. जर का तसं केलं तर महादोष आहे म्हणे, प्रचंड प्रायश्चित्त घ्यावं लागतं म्हणे. त्याच्यामुळे स्वामीजी म्हणे ठीक आहे, तुम्ही पडदा उघडा म्हणे, मी दर्शन घेतो. जर व्यंकटेशाने नाम धारण केलं नाही तर जेवढा खर्च येईल प्रायश्चित्ताचा तेवढा श्रीमठ देईल. आणि जर का भगवंतानं नाम धारण केलं तर आनंदच आहे. पडदा उघडा म्हणे. पडदा उघडला, आतमध्ये गेले सत्यज्ञानतीर्थ महास्वामी. आपाद मस्तक फक्त दर्शन घेतलं, चुपचाप व्यंकटेशानं नाम धारण केलं, शांत चित्त. 7-8 वेळेस नाम खाली पडलं, पण स्वामीजीने फक्त आपाद मस्तक बघितलं तर व्यंकटेश्वरानं फक्त चुपचाप नाम धारण करून घेतलं. त्याच्यामुळे व्यंकटेशो यस्य कृते तिलकम न व्यधिधरत, ज्यांच्यासाठी व्यंकटेश्वरानं गंध धारण केला नाही ते बाहेर थांबलेत, म्हणजे पडदा आहे. मी त्यांना बघायला पाहिजे, त्यांनी मला बघायला पाहिजे. भगवंत हा भक्ताचा भुकेला आहे, भक्तीचा तर आहेच आहे, पण भक्तांसाठी देखील भगवंताचा जीव कासावीस तुटत असतो. कलियुगात तर हेच म्हणावं लागेल. त्याच्यामुळे सत्यात्मतीर्थ महास्वामी स्तुती करताना म्हणतात व्यंकटेशो यस्य कृते, व्यंकटेशांनी ज्यांच्यासाठी तिलकम न व्यधिधरत, ज्यांच्यासाठी गंध देखील धारण नाही केलं. पुढेच्या ओळीमध्ये सांगतात कार्ष्णो नरथा आचाली. उडपीला खूप कालावधीनंतर सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजी उत्तरादी मठाचे पीठाधिपती गेले. त्याच्या आधी खूप कमी जण गेले होते. सत्यबोध तीर्थांच्या काळामध्ये काहीतरी असं सांगतात, मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण खूप लांब, खूप जास्त वर्षानंतर, गॅपनंतर सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजींचा तिथे प्रवेश झाला. तेव्हा स्वामीजींनी तिथेच एक ज्ञानसत्र करायचं ठरवलं. रामनवमीचा कार्यक्रम, भव्य दिव्य ज्ञानसत्र. सगळ्या भारत देशात जेवढे जेवढे शिष्य परिवार आहे सगळ्यांना निमंत्रण पोहोचवलं, सगळेजण आले. यलगूरला देखील निमंत्रण पत्र. बघा, आमंत्रण नाही, निमंत्रण आणि आमंत्रण याच्यामध्ये 2 फरक आहेत. निमंत्रण आणि आमंत्रणामध्ये फरक आहे. आमंत्रण दिलं याचा अर्थ पत्रिकेवर जर का आमंत्रण असेल तर समजून घ्यायचं आलात काय,
काही संबंध. या वाटलं या, जा वाटलं जा. निमंत्रण म्हणजे यावंच लागेल. हे खूप मोठा व्यवहारातला गॅप आहे. आजकाल कोणी मानत नाही, पण हे त्या काळामध्ये प्रचंड होतं. आमंत्रण आणि निमंत्रण याच्यामध्ये फरक आहे. गुरु घरातून निमंत्रण आले, जाऊ का नको, बघू का, करू का, जावंच लागेल. गुरु आज्ञा तर आहेच आहे, अधिक कार्यक्रम आहे, सगळ्यांनी बोलवलंय, स्वामीजींनी बोलवलंय, जायलाच पाहिजे. निमंत्रण यलगुरेशांच्या तिथे देखील मंदिरामध्ये निमंत्रण केलं त्या गावात. ज्या दिवशी कार्यक्रम सुरू होणार त्याच्या एक दिवस आधी यलगुरेश सगळ्या त्या गावातील पदभ्यामापासून विप्रापर्यंत, शूद्रापासून ते विप्रापर्यंत प्रत्येकाच्या पुजाऱ्या सहित झाडून पुसून सगळ्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि सगळ्यांना सांगितलं की मी उद्यापासून या ठिकाणी नाहीये. ज्या ठिकाणी सत्यज्ञान तीर्थ महास्वामीजींचा दिव्य अलौकिक अशी सभा, रामनवमीची सभा चालू आहे, अशा त्या उडुपी क्षेत्रामध्ये मी जात आहे. त्यामुळे अभिषेकादी उपचार कोणीही करू नयेत, मी या ठिकाणी नाही, असं सांगून यलगुरेश स्वतः उडुपीला गेले. तद्दरम्यान कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणा किंवा मागे पुढेच ज्यांचा कोणाचा पर्याय होता, रात्री सगळ्यांना माहिती असेल उडुपीला नित्य रथ प्रदक्षिणा होते. उडुपीमध्ये रथ इत्यादी दररोज रात्री पल्लकी सेवा, रथसेवा असते आणि काही फार मोठा असा रथ आहे. म्हणजे जर का कधी कोणी गोकर्ण महाबळेश्वरचा रथ बघितला असेल तर साक्षात रावणानंच दिला का काय असं वाटतं. एवढा मोठा रथ आहे, त्याचं चाक एवढं मोठं आहे गोकर्ण महाबळेश्वरच्या आत्मलिंगाच्या रथाचं. ते रावणासारख्यानेच ते ओढावा आणि ढकलावा, त्यांच्यातच ते कुशलता किंवा कार्यक्षमता आहे. तेवढा काही मोठा नाही उडुपीचा रथ. रथ कृष्णाची ती पालखी सेवा सुरू झाली, रथसेवा सुरू झाली, पेजावर मठ झाला की तक्षण वळलं की उत्तरादी मठ आहे. तिथे वळताना उत्तरादी मठाच्या समोर आले आणि रथ काही पुढे सरकच नाही. माणसं आले, ओढू लागले, हलच ना. हत्ती आले, माणसं आले, हलवायले, हलच ना. 4 हत्ती लावले, अनेक माणसं आले, हलच ना. पर्यायाधीश जे होते त्यांना कळालं कुठंतरी काहीतरी गफलत झाली आहे बाबा. आतमध्ये मठामध्ये, उत्तरादी मठात, त्या शाखेमध्ये, उत्तरादी मठ उडुपीच्या शाखेमध्ये उत्तरादी मठाचे मठाधीश श्री 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 सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी उपवासक धरून बसले होते. पर्याय ज्यांचा होता ते गेले, त्यांना निमंत्रण दिलं, बोलवलं. फक्त सत्यज्ञान तीर्थ महास्वामीजींनी मंगळारती केली, सर 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 रथ पुढे गेला. त्याच्यामुळे सत्यात्मतीर्थ महास्वामी म्हणतात, कार्ष्णो न रथाचालित. कृष्णाने त्यांना दर्शन देण्यासाठी किंवा स्वतःच्या भक्ताला बघण्यासाठी एक पाऊल देखील पुढे चालले नाहीत, बरोबर त्यांच्या दारात येऊन थांबले. कार्ष्णो न रथाचालित. अशा म्हणजे व्यंकटेशाने ज्यांच्यासाठी गंध धारण केलं नाही, कृष्णाने एक पाऊल पुढे चालले नाहीत, असे असलेले ते भगवंताचे भक्त कोण? तर सत्य ज्ञान अहम भजे. त्या सत्य ज्ञानतीर्थ महास्वामींना मी वंदन करतो, त्यांची पूजा करतो. पुढे म्हणतात, बह्वाशित्व समर्थोपी लघवाशी नियतम च यहा गौमयागद भौक्तारम सत्य ज्ञानमहम भजे. गौमयाग प्रचंड वैराग्य शिखामणी, जो की धर्मराज युधिष्ठिराने केला होता, तो यज्ञ. गायींना धान्य खाऊ घालायचं,
गाय कोणती? विदेशातली नाही, जर्सी. गिर गाय, साहिवाल, राठी, कांधारी, डांगी, खिल्लारी, अशा प्रकारच्या गायींना किंवा गिर गाय अशा गायींना धान्य खाऊ घालायचं. ते धान्य खाल्ल्यानंतर गूळ आणि धान्य ते खाल्ल्यानंतर त्यांच्या शेणातून, गाईच्या गोमयातून जे धान्य येईल ते धान्य वेचायचं, ते धुवायचं, धुवून दळायचं, वाळून घेतल्यानंतर त्याचं पीठ होतं. त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं. पहिले ते धान्य चुलीवरती परतून घ्यायचं, वाळल्यानंतर थोडंसं ते दळायचं जात्यानं, मशीननं नाही. त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्याची कणिक मळायची. आणि ती मळालेली कणिक त्याला मराठीमध्ये, गावठी भाषेमध्ये चिपट असं म्हणतात. ते चिपट तयार करायचं. त्याचा नैवेद्य. आता बघा, गाईच्या शेणातून आलेलं धान्य काही 3-4 किलो तर नसणार, एवढंच असणार चिपटभर. ते गोमूत्रात मळून भाजून मग त्याचं सगळं ते प्रपंच तयार होणार. आणि ते केवढा होणार प्रपंच तयार? चिपटभर. अर्थात एक तळ हातावर बसेल एवढी देखील भाकरी तयार होणार नाही. आणि त्या भाकरीचा नैवेद्य रामदेवांना दाखवायचा आणि ते ग्रहण करायचं. पाण्याचा तिथं लवलेशही नाही. कशाचा लवलेश आहे? गोमूत्राचा. बव्वाशित्व समर्थोपी लघ्वाशी नियतं च यः गौमयागत भोक्तारं सत्यज्ञानमहं भजे. अशा पद्धतीनं वैराग्य शिखामणी तर होतेच होते. अधिक गोमातेची देखील सेवा केली. जिथं जातील तिथं गोमातेची पूजा आणि गाईला धान्य. त्यांचं वैराग्य किती होतं? चांद्रायणी व्रत 3 वेळेस केलं आयुष्य. काय चांद्रायणी व्रत? मध्यंतरी माझ्या डोक्यात आलं की हे माझं व्रत चालू आहे एक जपाचं, ते सहज केलं तर काय होईल बाबा. आचार्यांना विचारलं कसं आहे, ते म्हणे ते डोक्यातही आणू नकोस, सहन तर होणारच नाही म्हणे, तिसरंच काहीतरी होऊन बस. कसं होईल चांद्रायणी व्रत? सुरुवात कुठून आहे? प्रतिपदेला 1 घास, द्वितीयेला, तृतीयेला 4, 5, 6 हे असं पौर्णिमेपर्यंत वाढवत जायचं. आता त्याच्यामध्ये परत मजा अशी, दशमीला 10 घास, एकादशीला, द्वादशीला डायरेक्ट 12 घास. गॅप पडला. पौर्णिमेला 15. हे झालं शुक्ल पक्ष किंवा शुद्ध तिथी. हां, आता वद्य तिथी अर्थात कृष्ण पक्ष 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 प्रतिपदा. अशा पद्धतीनं 1 महिना केलं की 1 चांद्रायणी व्रत संपन्न होतं. बव्वाशित्व समर्थोपी लघ्वाशी नियतं च यः गौमयागत भोक्तारं सत्यज्ञानमहं भजे. हे व्रत 3दा केलं आयुष्यात. नुसतं 1 एकादशी केलं तर तोंडात नुसतं सगळे छाले येते. आता तर काय आता तर सुरुवात झाली, आज तर कळ लागली. आता ऊन जसं जसं वाढेल मे महिन्यात करावी एकादशी म्हणजे कळतंय. आणि त्यातल्या त्यात तुम्ही राजमहेंद्रीला जाऊन करा, मग अजून कळतं. 39, 40, 48, दुपारी ऊन, संध्याकाळी थंडी, सकाळी पाऊस, काहीच अशाचा ताळमेळ नाही. नुसतं 1 व्रत केलं निर्जला तर तोंड येतं. ह्याच्यामुळे सत्य ध्यानतीर्थ महास्वामी म्हणतात, अग्नियत म्हणतात, अग्नी तपोअग्नियत म्हणतात. कोण? अग्नीचे रूप आहेत असं म्हणतात सत्य ध्यानतीर्थ महास्वामी स्वतःच्या गुरूंबद्दल. हे माझे गुरु अग्निस्वरूप आहेत.
यलगूरे कोरवारे प्राणानुग्रह भाजनम रंगा नरसिंह सद्भक्तम सत्य ज्ञानमहं भजे. यलगुरेशाची तर कथा सांगितली. कोरवारे, कोरावर प्राणदेव, विजापूरच्या जवळच आहे. तिथं देसाई नावाचे एक ब्राह्मण, स्वामीजींचे निस्सिम भक्त श्रीमठाचे, त्यांनी स्वामीजींना प्रार्थना केली, या बाबा आमच्याकडे पूजा करावी, आपण रामदेवाची आमच्या घरी पुडी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात, ती पुडी ठेवली. स्वामीजी आले, एक दिवस आधी येतात स्वामीजी, दुसऱ्या दिवशी पूजा करतात, तीर्थ प्रसाद सगळ्यांना देऊन, तीर्थ देऊन, मुद्रा देऊन चालते होतात, निघतात तिथून लगेच पुढच्या गावासाठी निघतात, चालते होतात, चालले जातात. क्षमा. जेव्हा स्वामीजी एक दिवस आधी आले, सगळं नियोजन ठरल्याप्रमाणे झालं, देसाईजी आले, सगळं घर येते बघितलं, सगळं काही छान झालं नियोजन. देसाईंनी प्रार्थना केली, स्वामीजी आमच्याकडे एक पद्धत आहे, रिवाज आहे, परंपरा आहे. काय परंपरा आहे? इथे कोरावर प्राणदेवाचं मंदिर आहे, कोरावर अंजनेय स्वामी, कोरावर हनुमंताचं मंदिर. त्या हनुमंताला घरामध्ये सत्यनारायण असो, नाही कुठली छोट्यातली छोटी पूजा असो, कुलधर्म कुलाचार असो, नाही मोठ्यातली मोठी पूजा असो, यज्ञ असो का घरातलं पौर्णिमेचा उत्सव असो, एक पद्धत आहे म्हणे स्वामीजी. ते म्हणे काय? नारळ फोडायचं आणि भगवंताच्या जवळ ठेवायचं आणि अवतान द्यायचं, निमंत्रण द्यायचं, अवतान द्यायचं की अवश्य हनुमंतजी, हनुमंत प्रभू आपण आमच्या कार्यक्रमाला यावे, सांग सपरिवार आवा आहे आम्ही, अशी ती पद्धत शास्त्रातली. ठीक आहे म्हणे स्वामीजी, अवश्य केलंच पाहिजे, अवश्य करूत म्हणे. स्वामीजी आले संध्याकाळी त्या कोरावर हनुमंताच्या मंदिरामध्ये, नारळ फोडलं शिष्यानं, स्वामीजींच्या समोर दिलं, स्वामीजींनी ताटामध्ये समोर ठेवलं चांदीच्या, हात जोडले, अवश्य या म्हणे उद्याच्याला पूजेला हनुमंतराय. आणि तिथून स्वामीजी आले देसाईंच्या घरी, विश्रांती केली. दुसऱ्या दिवशी स्वामीजी उठले, सुधापाठाला सुरुवात झाली. सुधापाठ करत असताना इकडे काही शिष्य मंडप रामदेवांचा तयार करत होते आणि स्वामीजींना काय सुचलं काय माहीत नाही, अचानक स्वामीजींनी सुधापाठ थांबवला, चालू पाठ. 4 जणांना बोलून घेतलं, या घरापासून ज्या खोलीमध्ये रामदेवांची पूजा होणार आहे त्या खोलीतून एकाकडे तिथून ती या घरातून ते कोरावर प्राणदेवाच्या त्या हनुमंतरायाच्या मंदिरापर्यंत सगळं स्वच्छ झाडून घ्यायचं आणि शेणानं सगळं गच्च सारून घ्यायचं आणि त्याच्यावर रांगोळी काढायची. कुठपर्यंत? त्या प्राणदेवाच्या गर्भालयापर्यंत, मंदिरापर्यंत नाही, आतपर्यंत सगळं झाडून पुसून घ्यायचं आणि सारून घ्यायचं. सगळ्यांना वाटलं स्वामीजी नैवेद्यासाठी जातील, त्याच्यासाठी म्हणाले तर रामदेवाची पूजा झाली की नैवेद्यालाही जाऊ शकतो बाबा, काय सांगावं स्वामीजींचं. नंतर पाठ संपन्न केला सगळ्यांनी, तसंच केलं शिष्यांनी, कोणी त्याच्यावर पाय देईन काही नाही, आता स्वामीजी जाणार आहेत बाबा, कशाला उगी रामदेवाच्या सगळ्यात जाणार आहेत म्हणून. पूजा सुरू करताना स्वामीजी घंटानाद करतात. सुरुवातीला मंगळ आरतीच्या आधी सुरुवातीला एक मंगळ आरती होते आवाहनाची, तेव्हा घंटानाद सुरुवातीला करतात, नंतर मंगळ आरती होते. घंटानाद जसा केला तर त्याच क्षणी त्या वायुदेवाच्या गर्भगुडीमध्ये बवंडर, वावटळ ज्याला मराठीमध्ये म्हणतात, जे गोल 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 फिरतं, बवंडर, वावटळ उठलं आणि ते वावटळ सारवलेल्या मार्गाने, ज्या सारवलेल्या मार्गावर रांगोळी घातली होती त्या मार्गाने सरळ त्या देसाईंच्या घरामध्ये आलं वावटळ. स्वामीजींनी रामदेवाच्या पूजेसाठी एका बाजूला दुसरं आसन घातलं होतं, त्या ठिकाणी ते येऊन बसलं वावटळ, पूजा होईस्तो. पूजा झाली, पुन्हा एकदा घंटी वाजवली स्वामीजींनी. ज्या मार्गानं ते वावटळ आलं होतं त्याच मार्गाने ते वावटळ वापस त्या गर्भगुडीमध्ये कोरावर प्राणदेवांच्या, कोरावर आंजनेय स्वामी हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन गर्भगुडीमध्ये जाऊन शांत झाले.
स्वतः हनुमंतराय मूल रामदेवांचे अर्चक म्हणा किंवा काय म्हणायचं म्हणा, पण रामदेवांची पूजा बघण्यासाठी साक्षात अंजनेय स्वामी हनुमंतराय मारुतीराय स्वतः त्या ठिकाणी आले मूल रामदेवांचं दर्शन घेण्यासाठी. यलगुरे कोरबारे प्राणानुग्रहभाजनम रंगा नृसिंह सद्भक्तम सत्यज्ञानमहं भजे. सत्यज्ञानतीर्थ महास्वामीजींचं अजून एक प्रसिद्ध ते म्हणजे की सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींना ताप प्रचंड आली होती. ताप प्रचंड ताप होती, हात लावला तर चटका बसावा असं. आणि तेव्हा सत्य ध्यानतीर्थ महास्वामीजींचा आश्रम झाला होता. आणि सत्य ध्यानतीर्थ महास्वामीजी थोडंसं अधिकाराने, अर्थात पूर्वाश्रमातले माझे शिष्य आहेत, भले मी आता शिष्य असो पण पूर्वाश्रमातले शिष्य आहेत, या थोडंसं अधिकारानिशी म्हणा काय थोडंसं प्रेमानिशी स्नेहभावेनिशी प्रेशराईज थोडंसं म्हणतो ना, आपुलकीने प्रेशराईज करणं, आग्रह धरणं. स्वामीजी तुम्ही डॉक्टरांना चेकअपसाठी होकार द्या. मी डॉक्टरांना बोलवलं, मी वैद्यांना बोलवलं. आता उत्तरादी मठाचं हे एक वैशिष्ट्य असं आहे की गोळ्या औषधं टॅबलेट काहीच चालत नाही स्वामींना, काहीच म्हणजे काहीच चालत नाही. सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी त्यांचा महिमा कोरवा, त्यांचं जे व्रतवैकल्य सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींचं, त्यांना जी ताप आली आणि त्याच अधिकारानं सत्य ध्यानतीर्थ महास्वामीजींनी डॉक्टरांना बोलवलं. सांगितल्याप्रमाणे गोळ्या औषधं न घेणं हा एक त्यांचा श्रीमठाचा नियम. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामीजींच्या काळामध्ये त्यांना ताप आली तेव्हा गेरू किंवा वनस्पती इत्यादी शुद्ध सवळ्यामध्ये उगाळून हे ते थोडंफार प्रमाणात ते घेत होते. ते पण प्रमाण थोडंफार पळीभर प्रमाण असावं, त्याच्यापेक्षा जास्त असू नये हा नियम. पळी केवढी असावी तीर्थाची तर एकदम सूक्ष्म असावी, छातीपर्यंतच तीर्थ जाईल एवढीच असावी. सौंठ सारखी नसू नये, डावसारखी पळी वरनाळसारखी. घेतलं दिलं आणि त्या तीर्थाचं झालं काय मलमूत्र. तीर्थ एवढं घेऊ नये की मूत्र लागावं. लघुशंका लागेल एवढ्या प्रमाणात तीर्थ घेऊ नये. केवढं घ्यावं? एक थेंब मात्र घ्यावं. 3 थेंबामध्ये तीर्थ संपवावं हा शास्त्राचा नियम आहे. त्याच पद्धतीने ते चालायचं. आता हे गोळ्या औषधं घेत नाहीत, डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टरांनी चेक केलं, ठीक आहे म्हणे करू. डॉक्टरांना चेक केलं. चेक केल्यावरती डॉक्टर म्हणे स्वामीजी मी तुम्हाला एक औषध देतो म्हणे, त्या औषधात तुम्ही उद्याच्याला एकदम ठणठणीत बरे व्हाल म्हणे, तुम्हाला काहीही होणार नाही. स्वामीजींनी सगळं ऐकून घेतलं शांतपणे. आणि शेवटी म्हणे अरे तू काय मला औषध देतो, तू काय मला बरं करतो, उद्या तूच मरणार आहेस. निघ म्हणे, काय जगायचे जगून घे, उद्या तुझा मृत्यू आहे म्हणे, उद्याच तू मरणार आहेस. असं थोडं गरम आवाजात बोलले. शॉक झाले सत्य ध्यानतीर्थ महास्वामी, शॉक झाले. अरे बाबा काय बोलून बसले हे म्हणून, गुरूंनी हे काय तोंडातून काढलं, काय बोलून बसले म्हणून शॉक झाले. आजूबाजूला असलेले सगळे शॉक झाले, स्वामी काय बोलले म्हणून. दुसऱ्या दिवशी श्रीमठात वार्ता आली, डॉक्टर मेला. स्वामीजींना चेक करायला आलेला डॉक्टर मेला. ही वार्ता जेव्हा श्रीमठात आली सगळे शॉक झाले, साष्टांग नमस्कार घातला. कोणाला? सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी. आजही सत्यात्मतीर्थ महास्वामी असे चमत्कार दाखवायला सिद्ध आहेत, किंबहुना दाखवतातही. पण लोकांना सहन होईल असेच काय म्हणतात चमत्कार ते प्रगट करतात. प्रगट करणे
सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी परी कौपेन, फक्त आणि फक्त कौपेनवर बसायचे. सत्यप्रमोद तीर्थ महास्वामी पण तसेच परी कौपेन. हृदय हरिपदधारी माई राधांत वैरी पवन समय शास्त्राम बोधिपाथो विहारी सुजन हृदय आहारी दंड कौपीन धारी विलसती येती राजो नेत्र संतोषकारी. हृदयामध्ये हरींचा वास, मायावादींचं कट्टर वैरी, पवनाप्रमाणे शास्त्र त्यांच्या तोंडातून सहजतेने निघतं असे. सुजन हृदय आहारी, कोमल हृदय, वैराग्य शिखामणी, दंड आणि कौपेन धारी आहेत. अशा त्या संन्याशांना, अशा त्या हंसपीठाधीश्वरांना, अशा त्या मूल रामचंद्र पादपद्माराधकांना, सत्य ज्ञानतीर्थ स्वामींना माझा नमस्कार असो. सद्धीर तीर्थ जलदे हृद्भूतो ज्ञानचंद्रमा निहत्य ज्ञानतिमिरम प्रकाशाय शांती शांती सरस्वंतम ज्ञानभास्वंतम आद्रा श्री सत्य ज्ञानतीर्थ कृष्ण व्यंकट संदर्शी दृष्टपूर्व सदा राजमणी बोले ज्ञानमुक्ती इत्यादी राजोत्सव ध्यानतीर्थ सुबुज्योत्सव ध्यानतीर्थ महास्वामीजींनी केलेलं स्तोत्र. व्हॉट इज मीन बाय हंसपीठाधीश्वर असं जर का कोणी विचारलं, हंसपीठाधीश्वर म्हणजे काय, त्याला डेफिनेशन सांगू शकतो की हृदय हरिपदधारी माई राधांत वैरी पवन समय शास्त्राम बोधिपाथो विहारी सुजन हृदयाहारी दंड कौपीन धारी. सगळे हंसपीठाधीश्वर हे कौपीनधारी आहे, दंडधारी आहेत. विद्यमान पीठाधिपती देखील मी कित्येकदा स्वामीजींना कौपीनवर बघितलं, परी कौपीन. अंगावर काटा येतो. काय वैराग्य आहे, काय ज्ञान आहे, काय प्रताप आहे. किती खंबीर आहेत स्वामीजी, किती खंबीर आहेत. अहो आपली योग्यता देखील नाही मूळ रामदेवांचं दर्शन घेण्याची. मी तर म्हणतो स्वामीजींच्या सावलीला देखील उभं टाकण्याची आपली योग्यता नाही. स्वामीजींच्या सावलीला, चरणावर दूरची गोष्ट. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलायचं झालं तर श्रीमठाच्या सावलीला, मठाच्या इमारतीच्या सावलीला उभं टाकण्याची आपली पात्रता नाही, तेवढं पावित्र्य नाही. असं असताना श्रीमठाच्या सावलीला देखील उभं टाकण्याची आपली पात्रता नाही. असं असताना स्वामीजी आपल्याला जवळ बोलून घेतात, मंत्राक्षरा देतात, मुद्रा देतात, रामदेवाचं दर्शन घडवतात. उद्याच्याला स्वामीजींनी ठरवलं मला पूजा 4 भिंतीतच करायची, तर काय करता, नाही म्हणता. यजमानानं ठरवलं मला भिक्षा करायची, ठीक आहे येतो. आणि यजमानाला सांगितलं पेटी बंद, पेटीचं दर्शन घेऊन निघ बाहेर, आता मी पूजेला बसणार आहे. काय करता, योग्यता नाहीये. तथापि अभिनव राघवेंद्र स्वामी म्हणले, अभिनव राघवेंद्र स्वामी, त्या राघवेंद्र स्वामींनी त्यांच्या प्रातःसंकल्प गद्यामध्ये म्हणलं ना, दीनम दूनम शरणम अनाथम तदधीनम येनम उद्धर इति विज्ञापन कर्तृणाम. हा दीन आहे, दरिद्री आहे, नीच आहे, अधमात अधम आहे, पाप्यांचा मुकुटमणी आहे. पाप्यांचा मुकुटमणी आहे, पापींमध्ये सर्वोत्तम आहे. असा असलेला हा तुझा माझ्या जवळ आलेला हा दास, तू शरणागत वत्सल आहेस, तुला शरणागत आलेला आहे, त्याचा उद्धार कर बाबा. अशी विनवणी करतात कोण, वकील साहेब. कोण, हनुमंतराय वायुदेव वकील साहेब. बरं ते क्रिमिनल केस देखील लढतात. ते 2 केसचे पॅटर्न आहेत ना, सिव्हिल केस आणि क्रिमिनल केस, दोन्ही त्यांच्याकडे चालतात. त्याच्यामुळे स्वामीजींवर किती प्रचंड अनुग्रह आहे वायुदेवांचा. किंबहुना मी तर म्हणेल, व्यक्तिगत माझं असं मत आहे की स्वामीजी हे सामान्य जीव तर नाहीत, हे सिद्ध विषय. कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या तरी कल्पात हेच प्रायः वायुपीठावर विराजमान व्हावेत. त्याच्यामुळे स्वामीजींबद्दल सांगावं तेवढं कमी, विद्यमान पीठाधिपतींबद्दल काय सांगावं महिमा. पण सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजी कसे होते कोणी विचारलं तर आपण निश्चित सांगू शकतो. कसे होते तर हृदय हरिपदधारी माये राधांत वैरी पवन समय शास्त्राम बोधिपाथो विहारी. जेव्हा त्या यलगुरेशाला निमंत्रण दिलं, त्याच्या पाठोपाठ यलगुरेश
गेले, त्यांच्या पाठोपाठ येलगुरेशाचे अर्चक गेले, मंत्राक्षरा देणं चालू होतं. प्रचंड गर्दी होती, प्रचंड. अख्ख्या भारत देशातून लोक आले स्वामीजींचे जेवढे शिष्य, सगळ्यांना धक्काबुक्की करत 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 ते येलगुरेशाचे अर्चक, त्या हनुमंताचे, येलगूर नावाचं गाव, तिथलचं हनुमंताचं मंदिर, तिथलचे त्या अर्चक धक्काबुक्की करत करत समोर समोर गेले. स्वामीजी खवळले. हे काय करायचं म्हणे इतकं समोर येऊन, काय एवढी धक्काबुक्की करायलाच म्हणे, असे जोरात ओरडले. हात जोडले येलगुरेशाच्या त्या अर्चकांना हनुमंताच्या. स्वामीजी, जेव्हापासनं हे तुमचं निमंत्रण त्या आमच्या येलगूर गावामध्ये हनुमंताच्या मंदिरात आले, तेव्हा आमच्या सगळ्यांच्या स्वप्नामध्ये हनुमंतराय आले आणि आम्हाला सांगितलं की मी सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींनी जो भव्य दिव्य असा अलौकिक कार्यक्रम ठेवलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी जात आहे. त्याच्यामुळे उद्यापासनं माझा अभिषेक, पालखी, नैवेद्य काहीही करू नका, मी येईस तू. त्याच्यामुळं स्वामीजी खूप दिवस झाले आमची येलगुरेश अभिषेकाशिवाय नैवेद्याशिवाय तशीच उभे. लवकरात लवकर मंत्राक्षरा द्या असं जेव्हा त्या येलगुरेशाच्या अर्चकानं प्रार्थना केली, तेव्हा स्वामीजींचे डोळे पाणावले. स्वामीजींनी दोन्ही हातात भरल एवढे सोन्याचे नाणे 2-2, 3-3 मूठ भरू भरू त्या येलगुरेशाच्या अर्चकाच्या झोळीमध्ये टाकले. मंत्राक्षरा दिल्या. याच्यातून कळतं वायुपीठ काय आहे, याच्यातून कळतं हंसपीठ काय आहे, याच्यातून कळतं श्रीमद जगद्गुरु मध्वाचार्य मूल महासंस्थान श्रीमद उत्तरादी मठ काय आहे. त्याच्यामुळे स्वामीजींचं लक्ष आहे का नाही हा विचारच करू. काल मध्वनवमी होती, तेव्हाही मी तेच म्हणलं, समाश्रयेत गुरुं भक्त्या महाविश्वासपूर्वकम निक्षेपेत सर्व भारांश्च गुरो श्रीपाद पंकजेत. पूर्ण विश्वासानं, मला काहीच माहीत नाही स्वामी, सगळं मागचं सध्याचं पुढचं तुम्हाला माहिती आहे. नारळ जसं फोडतो तसं सगळं डोक्यावरचं भार घेऊन तुमच्या चरणी आपटायलो. तुम्ही ते भार, माझं टेन्शन तुम्ही सांभाळून घ्या. मी रिकामा होईल. मला विश्वास आहे. समाश्रयेत गुरुं भक्त्या, आश्रय कोणालाच द्यायचं आहे? गुरूंना. समाश्रयेत गुरुं भक्त्या महाविश्वासपूर्वकम रक्षदित्येव विश्वास, रक्षण करते. निक्षेपेत सर्व भारांश, सगळं भार काढून चरणावर टाकून द्यायचं स्वामीच्या. तुम्ही बघून घ्या बाबा, आता सगळा प्रश्न तुम्ही कडेल लावा, मला माहित नाही काय आहे. गुरो श्रीपाद पंकजेत. त्यामुळे आपण देखील तेवढ्याच दृढतेनं, विश्वासाने विद्यमान पीठाधिपतींना श्री 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 अभिनव सत्य धर्मतीर्थ महास्वामी, अभिनव रघुत्तम महास्वामी, अभिनव जयतीर्थ महास्वामी, अभिनव राघवेंद्र स्वामी इत्यादी पदांनी अंकित असलेल्या श्री 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 सत्यात्मतीर्थ महास्वामींना शरण गेलं पाहिजे. तेवढ्याच श्रद्धेने, तेवढ्याच भक्तीने, तेवढ्याच विश्वासाने विद्यमान पीठादींना शरण जाऊन साष्टांग दंडवत प्रणिपात करून मनोमन त्यांची नित्य उपासना केली पाहिजे. अनेक जणांचे प्रश्न इथे, अशोक कुलकर्णी म्हणून एक जण येतात, त्यांचा खूप मोठा प्रश्न होता. त्यांनी विचारलं काय करू? म्हटलं काहीच करू नका. ओम श्री सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद गुरु घेऊन महा ओम एवढा नित्य जप करा मनातल्या मनात. तुमचे सगळे प्रश्न सुटतील आणि ते पण समोरून येऊन सुटतील. म्हणलं फक्त विश्वासानं करा. 1 महिन्यानंतर बरोबर फोन आला. माझे सगळे मंत्रालयातले CM ऑफिसमधले माझे सगळे कामं मार्गी लागले. अनेक जणांना त्यांचा अनुभव आहे. नुसतं नामस्मरण, दुसरं काहीच करायचं नाही, पण विश्वास पाहिजे. त्यामुळे आपण देखील सत्य ज्ञानतीर्थ महास्वामीजींना बघू शकलो नाहीत म्हणून खिन्न, विखिन्न, दुःखी, महादुःखी होऊन बसण्यात काही अर्थ नाही. राजमुंद्रीमध्ये, राजमहेंद्रवरम ज्याला आपण म्हणतो, त्या वायझॅकच्या जवळ असलेल्या त्या राजमुंद्रीमध्ये सत्य ज्ञानतीर्थ महास्वामी आजही विद्यमान आहेत. आणि मी तर असं म्हणतो की समस्त गुरु परंपरा सत्यात्मतीर्थ महास्वामीजींच्या हृदयस्थ येऊन रामदेवांची पूजा करून जाते. दुसऱ्याला अजून बघण्याची गरजच नाही.
त्याच्यामुळे स्वामीजींकडनं मुद्रा घेणं, मंत्राक्षरा घेणं, त्यांच्या चरणावर डोकं ठेवणं, ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा अजून म्हणजे त्यांच्या हातानं प्रसाद ग्रहण करणं मिष्टान्न, आणि याच्याहून पवित्र म्हणजे त्यांच्या अमृतवाणीतून उपदेश प्राप्त होणं. बस झालं, भरून पावलं, जन्माचं सार्थक झालं. तदक्षणी प्राण गेला किंवा कधीही गेला आणि वरती जाऊन पोहोचलं आणि यमराजानं विचारलं, काय रे बाबा, 99.99% तर सगळे प्रॉब्लेमच करून ठेवलेत. मराठवाड्याच्या भाषेत म्हणलं तर सगळे लफडेच करून ठेवलेत. चांगलं काय केलं? मी सत्यात्म तीर्थ महास्वामीजींचा दास आहे, मुद्रा धारण केलेला आहे, अष्टाक्षरीचा उपदेश झालेला आहे. बस यमराजाच्या पाशातून मुक्त होण्यासाठी तुमचं पुरेस आहे. हे मी नाही, माहुली आचार्यांनी सांगितलं. 99.99% पाप झाले असतील आणि एक पुण्य असं झालं असेल, ते सगळं धुवून काढण्यासाठी सिद्ध आहे. त्याच्यामुळे सतत मठामध्ये का यावं, मठामध्ये येऊन सेवा का करावी? त्याचं कारण हेच आहे की मठामध्ये आल्यावर हरी सर्वोत्तम, वायू जीवोत्तम ही भावना प्रगल्भ व्हावी, ही हृदयावर ठसावी. 100 वर्ष आयुष्य अशोकाचं. आत्ता तुमचंच नाव काढलं की सत्यात्मतीर्थ महास्वामीजींचा जप केल्यावर काय होतं? माझं अशक्य होणारं काम शेवटच्या दिवशी माझं गव्हर्नमेंटने प्रमोशन केलं. लास्ट दिवशी 31 ऑक्टोबरला स्वामीजी जेव्हा येऊन माझा सेंटर सोडला आणि इतकं परेशान होतो मी. 3 महिने तिथे बसून होतो मंत्रालयात. लास्ट दिवशी ऑर्डर केलं, रक्षति इत्येव विश्वास, रक्षण करतो. तो एक आला परवाचा. सांगा सांगा. परवाही तसंच झालं. एक मोठं काम होतं यांना सांगितलं असं साहेब होतं, तिथंच त्यांनी संकल्प करून घेतला. मंत्र्याचं मंत्राक्षर होतं, तुमचं काम होईल म्हणून. 100% काम होतं, 100%. रक्षति इत्येव विश्वास, रक्षण करा. स्वामीजींचे उपदिष्ट जे झालेले आहेत, अनुग्रहित आहेत, अनेक आचार्य आहेत. स्वामीजींकडनं जे आलेत ते इथंच नाही, या जगाच्या पाठीवर कुठेही मठ असो, स्वामीजींकडनं उपदिष्ट आचार्य असो, त्यांच्याकडे बघताना स्वामीजींनी पाठवलेले आहेत एवढ्याच नजरेनं बघा. कारण की त्यांना स्वामीजींनी काय या ठिकाणी पाठवलेलं असते माहीत नसते. अक्षरशः सांगतो, माझी पात्रता 0, वय मात्र फक्त 23 पूर्णत्वास जाते. माझ्यापेक्षा प्रचंड विद्वान माणसं आज संप्रदायात आहेत, प्रचंड. मी त्याच्याबद्दल विचारही करू शकत नाही. आणि माझी वाणी काही सिद्ध नाही, फक्त जेवढं सांगितलं तेवढं करतो मी काही योगी नाही आणि महंतही नाही. स्वामीजींकडे बघायचं, हात जोडायचं, प्रदक्षिणाम नमस्कृती, तेवढंच मागायला ते, दुसरं काहीच मागणं. अगम्य महिमा लोके राघवेंद्र त्याच्यातच म्हणलं, काय सांगितलं? प्रदक्षिणा आणि नमस्कार. न ते पैसे मागायलेत, न ते अडका मागायलेत, न 7/12चा उतारा मागायलेत, न शेती मागायलेत, न प्लॉट मागायलेत, न सोनं चांदीत आता कोणी देणारही नाही साहेब. 4.4 झाले, 4,04,000. तुम्हाला करायचंय काय? हात जोडायचा आहे, नमस्कार करायचा आहे, पण दंभ करायचा नाही. दुर्योधनासारखं करू नका. इस्टेट प्राप्तीसाठी म्हणून मी पूजा करत होतो. दुर्योधन पूजा करायचा कशासाठी? इस्टेट प्राप्तीसाठी. तुम्हाला आधीवर सांगितलं, मी मेडिकल चेकअप केला परवा आणि त्याच्यामध्ये मी 5-6 वर्षांनी केलं, 2 वर्ष दवाखान्यात गेलो नाही. माझी परमनंट बजेटमध्ये मी आता रिटायर्ड झालो, एक वेळ फिरायला जात आहे, माझी स्ट्रेस टेस्ट खूप पॉझिटिव्ह आली आणि मला दम लागला तिथे खूप. आणि माझ्या ॲक्च्युअली रोज चालताना लागत नाही. अजित भागवत सर तुमच्या स्ट्रेस टेस्ट खूप पॉझिटिव्ह आली म्हणजे, तर तुम्हाला सिटी एन्जिओग्राफी करावं लागेल नाही, सिटी इमिडिएटली कार्डियक एन्जिओग्राफी. म्हणून यांच्याकडे आलो, म्हटलं असं झालं, म्हटलं मला डायबिटीज 10 वर्षापासून, आता कसं करायचं? तेव्हा तुम्हाला काहीच होणार नाही. मी पादुकाच्या तिथे नमस्कार केला, मी दक्षिणा ठेवली, यांनी मला मंत्राक्षर दिले, ते जप करा म्हणून तुम्ही आज होते. ठीक आहे, माझी सोमवारी टेस्ट होती, 2-3 दिवस मी जप केला, सकाळ दुपार संध्याकाळ. इतकी निगेटिव्ह आली की डॉक्टर म्हणे याच्यापुढे तुम्ही स्ट्रेस टेस्टच करायची. त्यांनी रायटिंगमध्ये लिहून दिलं अजित भागवत सरांनी. त्याच्यामुळे विश्वास ठेवायचा आणि कार्य करायचं. त्याच्यामुळे आपणही सगळेजण स्वामीजींवर, मठावर, श्रीमठावर विश्वास ठेवूयात आणि आपल्या सेवेमध्ये रत राहूयात. झालेली सेवा
अस्मद्गुरु अंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत सीतापती श्रीमंगोल रामचंद्र भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं करता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाकलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यासो हरारेवं विष्णुस्तुतिकर सदा. इदं ज्ञानं हरेः पूजा हरेरेवोदितं सदा हरिअधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरो स्मृता यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जिता प्रियतां प्रीते बालं विष्णोर्मे परमश्रुत अनेन भाव्येत् पुण्यम् आवाप्नोतु गुरुर्मे. कृष्णार्पणमस्तु.